भोंदूबाबा खरात यांचं प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अगदी जोरदारपणे चर्चिलं जात आहे. अशा भोंदूगिरी करणाऱ्यांच्या विरोधात शिवसेना अगदी ठामपणे उभी आहे, होती आणि पुढे सुद्धा राहील. मात्र विरोधक या प्रकरणाचा आम्हा सर्वांना बदनाम करण्याकरता उपयोग करत आहे असं दिसतंय. पहा, याच भोंदू खरात यांना त्यांच्या मठाला पाणी पुरविण्याकरिता ज्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हतं, तिकडचं पाणी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या सहीने या बाबांच्या आश्रमात वळविले होते. आणि तेच उद्धव ठाकरे आता इतरांवर आरोप करत आहेत. ते काय म्हणतायत, तर ज्यांचे ज्यांचे फोटो या भोंदू बाबांबरोबर आहेत त्या सर्वांनी राजीनामा दिला पाहिजे, सर्वांना अटक झाली पाहिजे. मात्र ते एक विसरत आहेत की या भोंदू बाबांबरोबर त्यांचे सुद्धा अनेक फोटो आहेत आणि ते लवकरच बाहेर पडतील. अनेकांचे फोटो या भोंदू बाबांबरोबर आहेत असे सध्या विविध चित्रवाहिन्यांवर दाखविले जात आहेत. त्यामध्ये अमित शहा आहेत, खुद्द या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, तटकरे आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत. त्याबरोबरच कालपासून आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सुद्धा आहेत. असे फोटो अगदी जोरदारपणे याच विरोधकांमार्फत दाखविले जात आहेत. जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जाऊन परत आलेले आहेत, तेव्हापासून त्यांचं नाव जोरदारपणे घेतलं जात आहे आणि त्यांना बदनाम करण्याचं कट कारस्थान एक प्रकारे केलं जात आहे असा संशय येतो. मात्र शिवसेना या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय गप्प राहणार नाही. आणि जर का फक्त केवळ फोटो आहेत म्हणून आरोप केले जात असतील, तर इतर सर्वच या फोटोंमुळे कटघऱ्यामध्ये उभे राहू शकतात, हे सुद्धा कोणी विसरू नये.